नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? उन्हाळ्याच्या सुट्टीचे ना सगळेच जण वाट बघत असतात आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण शक्यतो मामाच्याच गावाला जातो. उन्हाळ्यात सुट्टी म्हटलं की आंबे, चिंचा, करवंद, जांभूळ म्हणजे थोडक्यात डोंगरातील रानमेवासुद्धा आपल्याला आवडीनं आपण खात असतो. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना? तर तुम्ही विलेज क्रिएटिव्ह जो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. आपण सर्वजण जेव्हा उन्हाळा सीझन चालू होतो तेव्हा एकाच गोष्टीची आपल्याला आठवण येते, ते म्हणजे कच्चे आंबे म्हणजे कैरी. आंब्यापासून खूप पदार्थ आपण बनवलेले पाहिले आहेत. आंब्याची चटणी, गुळआंबा, पन्हे, ठेचा आणि एक रेसिपी म्हणजे जी आपण प्रत्येकजण कच्चे आंबे घरात आलो की पहिल्यांदा करतो, ती म्हणजे आपण आंब्याच्या फोडी करतो. जसे मी करते आता सध्या मी उलटे सुलटे कसेही फोड करते आहे, कारण मला शेतामध्ये तिथे हाताखाली काही सापडलं नाही, म्हणून मी अत्राळी त्याच्या फोड्या करायचे चाललेले आहेत. ह्या अशा पद्धतीने आंब्याच्या फोड्या केलेल्या आहेत आणि कच्चा आंबा बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. जर तुम्हाला आंब्याचे वेगवेगळे पदार्थ म्हणजे आंब्याची चटणी, गुळआंबा असे पदार्थ अशा सेरीज जर बघायचे असतील कच्च्या आंब्यापासून किंवा कैरीपासून, तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा, फक्त आंब्यावरती मीठ फक्त टाकलेलं आहे, तर लगेच सागरनं एक आंब्याची फोड उचललेली आहे. तर आता याच्यावरती मी थोडीशी चटणी अशी मस्त पसरते. तुम्ही हळद पण टाकू शकता, छान लागते तशी. आणि हे चटणी टाकून आता मी मिक्स करते. बघा, मिक्स केल्यानंतर किती छान दिसतंय. वाव! कैरी आपण कोणीही आपल्याला कैरी दिली किंवा स्वतःच्या आंब्याच्या झाडाची कैरी, तर आपण पहिला ही रेसिपी सगळेजण नक्कीच बनवतो. मला सांगा, तुम्हाला व्हिडिओ आवडली का? ही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि तसेच कच्च्या आंब्याचे म्हणजे कैरीचे तुम्हाला जर सेरीज पाहायचे असतील, वेगवेगळे पदार्थ पाहायचे असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. थँक्यू.